नमस्कार मंडळी, कसा काय मजेत मग? तर मी सुबोध. तर आज आम्ही बनयतलो चिकनचो रस्सो. ह्या चिकन बघून तुमका कळलाच असतला. तर ह्या व्यवस्थित ना चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलेला होता आला लसूणची पेस्ट लावून. त्याच्यानंतर इकडे ना गॅस चालू करायचो आणि टोप ठेवायचो गॅसवरती आणि त्याच्यात तेल टाकायचं. तेल व्यवस्थित गरम झाला इकडे ना एक बारीक कांदो चिरून घेतलेलो होतो, तर तो टाकायचो तेलात. आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचो. व्यवस्थित तापलो ना की त्याच्यात मॅरिनेट केलेला चिकन होतं ना त्या टाकायचा. ह्या बघा त्याका मसाला वगैरे लावून एक अर्ध्या तासासाठी ठेवलेला होता. व्यवस्थित मॅरिनेट करून अर्धा तास तरी ठेवायचा तर आता व्यवस्थित जाता. आणि त्याच्यानंतर तेलात परतून ना व्यवस्थित जरा झाकण लावून ठेवायचं. 1-2 मिनिटांनी ना परत ओपन करायचा आणि परत असा परतून घ्यायचा. असं परतून व्यवस्थित शिजवायचं आता. आणि त्याच्यानंतर ज्या भांड्यात चिकन मॅरिनेट केलेला होता ना त्या भांड्यात धुवून पाणी त्याच्यात टाकायचं. हा बघ असं. आणि आता ना 7-8-10 मिनटासाठी ना चिकन ना व्यवस्थित ना झाकण लावून शिजवून घ्यायचं तितक्याच पाण्यात. पाणी जास्त घालता नाही. मीठ तिखट तुमच्या चवीनुसार. असं 7-8 मिनटं शिजवून घ्यायचं. ह्या बघा असं अशी उकळी इली ना काय बघायचं. उकळी इली का चिकन शिजा काय जास्त टाईम लागणार नाही बघा असं. आणि त्याच्यानंतर ना ह्या कांदा खोबऱ्याचा वाटबा या म्हणजे भाजलेला खोबरा कांदो आणि त्याच्यात आला लसूण असं टाकला भाजून घेतलेला तर वाटण टाकायचं त्याच्यात आणि ढवळून ना परत शिजत ठेवायचं व्यवस्थित. हे बघा असं कलर इला होतो बघा. असा करून खावा. आणि कसा एकदम जाडही नाही आणि पातळही नाही, असा मीडियम ह्याच्यात केलेला असा करून खालात ना परत परत खातात. आणि आवडला ना तर लाईक शेअर नक्की करा, कमेंटसुद्धा करा. एकदम भारी का कलर आणि एकदम ना कट पण एकदम भारी येता. आता बघला असा उकळत ठेवायचा, जरा वेळ उकळवायचा 10-1 मिनटं आणि नंतर बघायचा शिजला की त्याच्यात कोथिंबीर टाकायची वरतून. कोथिंबीर टाकलास का पाहिजे आणि टेस्ट. हे बघा ते का कट योग सुरू झालेलो आता. हे बघा एकदम भारी जाता असा खाऊन, टेस्टी एकदम. हे बघा तोंडात पाणी इलाच असताला तुमच्या. असा करा, खावा, कमेंट करा आणि कसा झाला तर नक्की सांगा. जास्तही पातळ करता नाही मग काय त्याची टेस्ट नाही. चला तर मंडळी, बाय बाय.